नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक। ही फक्त 39,000 पासून पुढे। चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त 5 रुपये। गाडीच्या पार्ट्सला 1 वर्षाची वॉरंटी, फायर प्रूफ लीड, ऍसिड बॅटरी, गाडी चालवायला सोपी, आरामदायक आणि हप्तेही सुलभ। आणि हो, ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी। पहिलं बक्षीस 1 ई बाईक, दुसरं 43 इंची LED टीव्ही, तिसरं वॉशिंग मशीन सह फ्री, आटा चक्की यासारखी 50हून अधिक आकर्षक बक्षीस। तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी, कवठे महांकाळ आणि मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आरग आणि सोनीतील 2 तरुणांनी केलेल्या दिल्लीतील ज्वेलर्स लुटीचा छडा, 1.5 कोटीचा मुद्देमाल जप्त, पोलीस असल्याची बतावणी करून लूट, दोघांना अटक। दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात दिल्ली व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,56,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। प्रशांत राजकुमार कदम वय 25 राहणार सोनी तालुका मिरज आणि शुभम राजाराम कांबळे वय 36 राहणार आरग तालुका मिरज अशी त्यांची नावे आहेत। दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये दिनांक 15 सप्टेंबर रोजी भरदिवसा लुटीचा प्रकार घडला होता। पोलीस असल्याची बतावणी करून ही लूट करण्यात आली होती। यावेळी एका कर्मचाऱ्याचेही अपहरण करण्यात आलं होतं। दरम्यान फर्श बाजार पोलीस घटनेचा तपास करीत होते। त्यावेळी सांगली जिल्ह्यातील चोरट्यांनी ही चोरी केल्याचे तांत्रिक तपासात समोर आले। प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांचा जीवन नावाचा मित्र भोला ज्वेलर्समध्ये काम करत होता। जीवन याने दोघांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलं होतं। त्यावेळी तो काम करीत असलेल्या भोला ज्वेलर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असल्याची माहिती त्याने दोघांना दिली। लुटीचा प्लॅनही त्याने आखला। यासाठी पोलीस असल्याची बतावणी करून छापा टाकायचा असे ठरले। जीवन नेहमीप्रमाणे दिनांक 15 रोजी भोला ज्वेलर्समध्ये कामासाठी गेला। ज्वेलर्समध्ये मालक नसल्याची माहिती त्याने दोघांना दिली। त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रशांत आणि शुभम हे दोघे पोलीस असल्याची बतावणी करून ज्वेलर्समध्ये शिरले। ज्वेलर्समधील 1,40,00,000चे 1 किलो 400 ग्रॅम सोन्याचे दागिने, 4,29,000ची 3 किलो चांदी आणि 20 लाखाची रोकड असा मुद्देमाल त्यांनी धमकावून लुटला। यावेळी जीवन या त्याच्याच मित्रांचा अपहरणाचा बनाव केला। कोणी पाठलाग केला तर जीवनला मारून टाकण्याची धमकी देत त्यांनी ज्वेलर्समधून पलायन केले। यानंतर दोघांनी जीवन याला जयपूरमध्ये सोडून सांगली गाठली। सांगलीत आल्यानंतर दोघांनी सोने, चांदी आणि रोख रकमेची वाटणी करून आपापले घर गाठले। दरम्यान भरदिवसा लूट झाल्याने दिल्लीतील फर्श बाजार पोलीस चोरट्यांच्या मागावर होते। तांत्रिक तपास केल्यानंतर दोघे चोरटे सोनी आणि आरग येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर दिल्ली स्थानिक गुन्हे अन्वेषणने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या मदतीने सोनी, आरगमध्ये छापा टाकून दोघांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीतील सर्व सोने, चांदीचे दागिने व 11,91,000ची रोकड जप्त केली। याबाबत पुढील तपास फर्श बाजार पोलीस करीत आहे। दोघांना 4 दिवसांची ट्रान्झिट रिमांड। दोघांना सोनी, आरग येथून अटक केल्यानंतर दिल्लीला पुढील तपासणीसाठी नेण्यात आलं। यापूर्वी दोघांना सांगली न्यायालयात हजर केले। यावेळी सांगली न्यायालयाने दोघांना 4 दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली आहे। त्यामुळे दिल्ली गुन्हे अन्वेषणचे पथक दोघांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले।